एवढा हा कुटाणा जिभेची चोचली जर पुरवायची असेल तर हा कुटाणा करावाच लागतो. तो काय ते पुढे सांग. वाटाणे जे आहे 2 तासाच्या अगोदर भिजत घातले होते. मग कुकरला लावण्यासाठी त्याच्यात हिंग, मीठ आणि टाकून शिट्टी होऊ दिल्या. तिथे मी या रव्याचं काय करणार ते सांगते. तिथे मी करणार आहे सुजीची पाणीपुरी आणि सुजीची पाणीपुरी मला खूप आवडते म्हणून आता सगळ्यांसाठी मी बनवणार आहे सुजीची पाणीपुरी. 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच्या चौथा भाग तेल घेतलेलं आहे आणि कडकडीत तेल जे आहे तापवून घेतलं आणि त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि गोळा भिजवून घेतला. जास्त नरम आणि जास्त कडक नाही आणि हे फक्त 15 मिनिटासाठी भिजू द्यायचं आहे. आणि भिजवल्यानंतर इकडे संध्याकाळची वेळ झाली होती. म्हटलं चला दिवाबत्ती लावून घ्या आणि मस्त हा जो गोळा आहे ना चुरून घेतला, मोडून घेतला आणि छोटे छोटे भाग जे आहेत करून घेतले आणि ज्या पुऱ्या आहेत त्या लाटून घेतल्या. एक साईडच लाटलेल्या आहे आणि मस्त तेलामध्ये कडकडीत तेलामध्ये छान तळून घेतल्या आणि हे जे आनंद होतो. अशी एकच गोष्ट आहे की ती फुगल्यानंतर आपल्याला आनंद होतो आणि ती म्हणजे आहे पुरी. आता ह्या मस्त पुऱ्या अशा छानशा तळून घेते आणि एक साईड मस्त तेल वरतून टाकत तळायच्या म्हणजे जेणेकरून हा जो कलर आहे ना तो खूप छान येतो आणि सगळ्या पुऱ्या ज्या आहे ना त्या छान फुगलेल्या आहेत. आणि इकडे मी मस्त पाणीपुरीची पाणी करायला घेतलेलं आहे. आता इकडे हे घेतले आहे हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना आणि आलं हे टाकून छान असं मिक्सरमधून काढून घेतलं. त्याच्यामध्ये काळं मीठ, जिरा पावडर, निंबू टाकून छान मिक्स केलं. इकडे माझ्या वाटाणा जो आहे शिजलेला होता त्याच्यामध्ये बटाटा ॲड केला आणि छान असं मॅश करून घेतलं. इकडे गोड पाणी घेतलं, त्याच्यामध्ये जिरा पावडर, तिखट टाकून मिक्स केलं आणि हा जो रगडा आहे ना तो तव्यावर स्प्रेड केला. त्याच्यामध्ये पुदिन्याचं पाणी टाकलं आणि गॅसवर ठेवलं. आणि अशी जर पाणीपुरी तुम्ही केली तर नक्की तुम्हाला आवडेल. एक पाणीपुरी जरी खायला छान लागत असली तरी त्याच्यासोबत हा एवढा पसारा होतो. इकडे पाणीमध्ये मस्त खारी बुंदी टाकून घेतली आणि हे जे फुगे आहेत ना मस्त क्रंची क्रिस्पी झालेले होते त्याला फोडून घेतले आणि थंडगार पाणी त्याच्यामध्ये टाकलं, रगडा टाकला आणि वरतून मस्त शेव, गोड चटणी टाकून सर्व केलं. कसा वाटला पाणीपुरीचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. चला तर मग बाय, पुन्हा भेटू.